नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वरद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आज आपल्यासोबत शुभम राजू गायकवाड आणि साईनाथ गळेकाटू आपल्यासोबत आहेत। आज आपल्याला मिरची पावडरमधील भेसळ या प्रयोगावर आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ते तुम्हाला कशी भेसळ असते काय नाही यावर परिपूर्ण तुम्हाला प्रॅक्टिकल मिळणार आहे। तरी आपण सर्वांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहावा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलवर जे काही नवीन विद्यार्थी असतील तर कृपया त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचायचे असतील तर नोटिफिकेशनच्या स्वरूपात आपल्याला बेल आयकॉनवर प्रेस केल्याच्या नंतरच मिळतील। त्यामुळं बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आज आपण सुरुवात करूया प्रयोगाला। तर यावर पुढील मार्गदर्शन शुभमराजू गायकवाड हे करतील। आपण सर्वांनी व्यवस्थित चांगल्या रीती पहा हा व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव शुभम राजू गायकवाड। आम्ही आज तुम्हाला मिरची पावडर मध्ये भेसळ हा प्रयोग करून दाखवणार आहोत। या प्रयोगासाठी लागणारे साहित्य: मिरची पावडर, विटेची भुकटी, काचेचा ग्लास व पाणी। सर्वप्रथम आपण मिरची पावडर विटेच्या भुकटीमध्ये मिरची पावडर मिसळून घेऊ। आपण पाहू शकता आम्ही विटेच्या भुकटीमध्ये मिरची पावडर मिसळून घेतलेली आहे आणि हे काचेचा ग्लास आणि यामध्ये पाणी आहे। या पाण्यामध्ये मिरची पावडर व विटेची भुकटी मिक्स केलेली आपण पाण्यामध्ये टाकून तर आपण पाहू शकता विटेची भुकटी आहे ती खाली जाऊन बसलेली आहे आणि मिरची पावडर आहे ते वर आलेले आहे। तर अशाच प्रकारे आपण घरी रोजच्या वापरात मिरची पावडर वापरता, त्यासाठी आपण हे करून पाहावे। नमस्कार।